शेतकरी बंधूंनो नमस्कार. पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीज कडून मी श्री तुलसीदास बावस्का आणि आज आपण आलेलो आहे वडनेर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी विनोद भाऊ हिंगे यांच्या शेतामध्ये. विनोद भाऊंनी आपल्या या केळी पिकासाठी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोग्रीन 9 खत, पोतेऱ्या खत हे 2 खतं आणि संजीवनीची पोंगे भरणी असं या केळीसाठी वापरलं होतं. तर हे वापरण्याआधी केळीचं हे पीक जे आहे हे कसं होतं आणि आता कसं आहे हे आपण त्यांच्या तोंडून आता ऐकून घेऊया आणि त्यांना किती दिवसात रिझल्ट मिळाले हे पण आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा शेतकरी बांधवांना. नाव विनोद भगवान हिंगे, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 77 43 95 16 27. बरोबर. तर आपण हे खत वापरण्याआधी जवळपास 1 महिन्या अगोदर ही केळी लहान होती. हा. जेव्हा तुम्ही मला प्रोग्रीन 9चं खत दिलं होतं आणि त्याच्यासोबत मिराकल दिलं होतं, त्याच्यानंतर 8 किंवा 9 दिवसातच जास्तीत जास्त रिझल्ट लागला मला त्याचा. सुरू झाला. आता खत टाकून जवळजवळ किती दिवस झाले? खत टाकून जवळपास मला 25 दिवस झाले. समजा 1 महिना पूर्ण होत आहे. हा. आणि एका महिन्यामध्ये आणखी म्हणजे झाडामध्ये कोणकोणते बदल वाटतात तुम्हाला? झाला की उंची वाढली, हा. हिरवेपणा वाढला, पोंग्यात सुधारणा झाली अजून, ते पण अंकसलेले होते ते चांगले झाले. आणि गुंता मोठा झाला. बुंदा पण चांगला, मजबूत चांगला. शेतकरी बंधूंनो आपण या व्हिडिओमध्ये बुंदा पण पाहूया या केळीचा. आणि एका महिन्यामध्ये आजारी किती बॅगा टाकल्या होत्या तुम्ही? 3 बॅगा प्रमाणे म्हणजे 5000 खोडासाठी तुम्ही 15 बॅगा आणि मिराकल 2. मिराकल 2 असं वापरलं होतं आणि एक वेळा संजीवनी अँपूलची पोंगे भरणी पण केली. हो. तर एक चांगला रिझल्ट शेतकरी बंधूंना आपण या केळी पिकावरती पाहू शकता की बुंदा कसा आहे आणि या केळीची आधीची परिस्थिती कशी होती आणि आज ती केळी एक डोक्याच्या वरती गेलेली आहे. आधीची पण फोटो आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. 150 दिवस झाले आता लागवड करून, परंतु पहिले सुरुवातीचे जे समजा दिवस आहेत ते 90 दिवस ते वाढलीच नव्हती. बरोबर आहे. आणि खत आणि हे वापरल्यानंतर एक चांगली केळी हे वाढली. तर या खतामध्ये कुठला आणखी रासायनिक घेतलं होतं का? नाही. तर एक रासायनिक खत न घेताही तुम्हाला एक चांगला रिझल्ट या केळी पिकावरती पाहायला मिळत आहे. आणि त्यात कपाशीचा रिझल्ट भेटल्यानंतर केळीचा, तर आम्ही कपाशीला पण नेस खत टाकलं. बरोबर. चालेल.